चीन, ज्याच्यासोबत चर्चा करताना अमेरिकासारखा देश सावधगिरी बाळगून निर्णय घेताना दिसतो. असा दबदबा असणारा चीन देश मात्र बॉलिवूडच्या एका चित्रपटाचा फक्त टीजर येतो आणि अस्वस्थ होतो. त्या विरोधात त्रागा करतो. होय, असं घडलंय. सलमान खानचं एका चित्रपटाच्या टीजर येताच त्यावर थेट चीनच्या सरकारी माध्यमांनी थैथयाट केलाय. काय आहे असं त्या चित्रपटात, का चीनचा तिळपापड झालाय, हेच जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी राणी. अभिनेता सलमान खानचा चित्रपट ही त्याच्या फॅन्ससाठी मेजवानी असते. भाईचा पिक्चर रिलीज होणार म्हटल्यावर चाहत्यांचा आनंद ओसंडून वाहतो. नव्या वर्षात सलमानचा बॅटल ऑफ गलवान हा चित्रपट येतोय. टीजर नुकताच प्रदर्शित झाला आणि टीजर रिलीज होताच चीनच्या सरकारी माध्यमांनी या चित्रपटावर तीव्र टीका केली. चीनने आरोप केलाय की या चित्रपटात संघर्षाचे चित्रण अतिशयोक्त पद्धतीने केलंय. भारत चीन विरोधी भावना भडकवत आहे. बॅटल ऑफ गलवान हा केवळ चित्रपट नाही, तर भारतीय सैनिकाच्या बलिदानाची आठवण आहे आणि एक शहीद अधिकाऱ्याचा सन्मान आहे, ही चित्रपट निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे. 2020 मध्ये भारतीय आणि चीनी सैन्यातील संघर्ष झाला, त्यावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. सलमान खानने या चित्रपटात बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर शहीद कर्नल बिक्कूमला संतोष बाबू यांची भूमिका स्वीकारली आहे. कर्नल बिक्कूमला संतोष बाबू हे भारतीय सैन्याचे अत्यंत शूर अधिकारी होते. 2020 मध्ये जेव्हा पीपल्स लिबरेशन आर्मी PLA ने गलवान खोऱ्यात घुसखोरी केली, तेव्हा त्या घुसखोरीला रोखताना कर्नल संतोष बाबूंना वीरमरण आले. भारतासाठी ते शौर्य, बलिदान, कर्तव्याचं प्रतीक आहे आणि हाच मुद्दा चीनला सर्वाधिक खटकतोय. गलवान खोरे म्हटलं की पूर्व लडाखमधला भारत चीन सीमेवरील अत्यंत संवेदनशील भाग. या भागात दोन्ही देशांमध्ये बंदुकांना वापरण्याचा करार आहे. 2020च्या संघर्षात दगड, काठ्या, लोखंडी रॉड यांचा वापर झाला. हा संघर्ष दोन्ही देशांसाठी अत्यंत गंभीर ठरला. जून 2020 मध्ये गलवान संघर्षाला सुरुवात झाली. त्यानंतर भारत चीन यांचे संबंध तणावपूर्ण झाले आणि यावरच बॅटल ऑफ गलवान हा चित्रपट तयार झाला आहे. बॅटल ऑफ गलवानचा टीजर रिलीज झाला आणि लगेचच ग्लोबल टाइम्स मधून चीनने टीका केली. म्हणजेच 5 वर्षांनंतरही गलवानचा मुद्दा चीनसाठी संपलेला नाही असं दिसून येत आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्स मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटलं आहे की बॉलिवूड भावनिक आणि मनोरंजन केंद्री मांडणी करतं. इतकंच नाही तर शहीद कर्नल संतोष बाबू यांच्या शौर्यालाही तथाकथित निर्णायक भूमिका असं त्यांनी म्हटलं आहे. ग्लोबल टाइम्सच्या लेखात भारतावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामध्ये म्हटलं आहे की भारताने संघर्षासाठी चिथावणी दिली, की भारतीय सैन्यामुळे सीमावर्ती भागातील स्थैर्य बिघडलं, दोन्ही देशांमधील करारांचे उल्लंघन झाले, भारताने मृत्यूंची संख्या अतिशयोक्त पद्धतीने वाढवून सांगितली, आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल केली, असा थैथयाट चीनने केलाय. मग प्रश्न असा पडतो, जर हा फक्त एक चित्रपट असेल तर चीन इतका अस्वस्थ का? कारण बॉलिवूडची पोहोच जागतिक आहे. हा चित्रपट भारतीय सैनिकांची बाजू मांडतो आणि त्यामुळे चीनचं अधिकृत कथानक डळमळीत होतं. म्हणूनच हा वाद केवळ चित्रपटाचा नाही, तो आहे नॅरेटिव्ह वॉरचा. मित्रांनो, बॅटल ऑफ गलवान हा केवळ सिनेमा नाही, तो आहे भारतीय सैनिकांच्या बलिदानाची कथा, शहीद अधिकाऱ्याला दिलेली श्रद्धांजली आणि सत्यावर आधारित कथा. एखाद्या देशाला अस्वस्थ करत असेल तर प्रश्न चित्रपटाचा नाही, प्रश्न सत्य स्वीकारण्याचा आहे. तुमचं मत काय आहे? चीनची टीका योग्य आहे का, की हा केवळ दबाव तंत्र आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.